फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? तर मी पण मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही देखील मस्त असाल, मजेत असाल. तर आज संडे होता तरी पण आहे ना, सकाळी सकाळी लवकर उठावं लागलं. याचा सगळ्यात जास्त त्रास झाला, कारण की एकच दिवस भेटतो जास्त वेळ झोपण्यासाठी. पण काय करणार, सकाळी सकाळी लवकर उठले कारण बाहेर जायचं होतं, त्यामुळे सकाळी उठणं भाग होतं. मग उठल्या उठल्या फ्रेश झाले आणि सगळ्यात अगोदर आता सध्या पंखे आहे ना, थंडीमुळे बारीक असतं, त्यामुळे ना कपडे सुकत नाहीत. त्यामुळे मग हे सकाळी उद्योग करावा लागतो. जे संध्याकाळी काम करायचं ते सकाळी उठल्या उठल्या करावं लागतं. तर उठल्या उठल्या सगळ्यात अगोदर कपडे काढून घेतले सुकलेले रशीवरचे आणि घड्या करून ठेवून दिले, जेणेकरून पुढचं एक काम कमी होईल. कारण आज संडे असल्यामुळे ना पाणी सोसायटीमध्ये 9 वाजता येतं, इतर दिवशी सकाळी 7 वाजता येतं. तर हे बघा, सगळ्यांचे कपडे काढून मस्त घड्या करून ठेवले. बाकीचे तोपर्यंत झोपलेले होते आणि नायराचे पप्पा तर नाईटला जातात, त्यामुळे मग ते काही टेन्शनच नाही. बाकीचे तर घरात झोपलेले होते, म्हणून मग मी नायराला इथून उठवलं आणि तिला हॉलमध्ये आजी आणि आत्याबरोबर झोपायला सांगितलं आणि बेड पण झाडून घेतलं. म्हणजे कसं सकाळी सकाळी थोडंसं घर असं फ्रेश झालं ना, की मूड पण फ्रेश होतो आणि काम करण्यात मन पण लागतं. आणि पटापट असं आवरून घेतलं तरच आपल्याला बाहेर जायच्या अगोदर महाभारत रामायण होत नाही. नाहीतर मग कसं सकाळी हे झोपले ते झोपले म्हणून अडून राहिलं आणि कामं नाही झाले की मग नंतर सगळं आपल्या अंगाशी येतं. आपल्यामुळेच लेट झालं, आपल्यामुळे लेट झालं असं होऊन जातं. त्यामुळे मी विचार केला, चला उठल्या उठल्या आज आहे ना, स्वयंपाकाच्या मागे लागले नाही, सगळ्यात अगोदर घर साफ वगैरे करून घेतलं. पाणी येईपर्यंत जे काही कामं आहेत, झाडू वगैरे. आणि मला प्रश्न पडतो कधी कधी की रात्री झोपताना झाडू मारला तरी ह्या एवढ्याशा बेडरूममधनं एवढा कचरा कसा काय निघतो. झोपताना तर आपण झाडू मारून लादी पुसून सगळं घर स्वच्छ करून झोपतो, तरी देखील हे कसं घाण होतं काय समजत नाही. तर मस्त असं बेड झाडून घेतला, नंतर बेडरूम झाडून घेतला आणि मस्त अशी चादर वगैरे घालून बेडला चकाचक करून घेतलं. सकाळी सकाळी बेड जेव्हा चकाचक होतो ना, तेव्हा तो एक वेगळाच सुकून असतो. जेव्हा त्याला बघितलं ना सकाळी सकाळी, तो पसरलेला नसून आणि मस्त असा नीटनेटका केलेला असतो, बेडवर चादर वगैरे घालून सगळं नीटनेटकं लावलेलं असतं, खरोखर खूप छान वाटतं. आणि खरोखर हे कामं रोजचे असतात, पण करताना कंटाळा येतो, पण जेव्हा ते पूर्ण होतं ना, त्याचं सॅटिस्फॅक्शन जे असतं ते एकदम वेगळंच असतं. त्यानंतर पाणी आलं होतं तोपर्यंत, म्हणून मग लगेच लागलीच मशीन पण लावून घेतली. म्हणजे काय, मशीन तिचं काम करेपर्यंत बाकीचे दुसरे कामं जे आहेत ते मी माझी करेल. तर मग मी बाकीचे सगळे माझे कामं आवरून घेतले. सकाळचे जे घरातले कामं होते ते सगळे झाले. आणि आज भाजी चपातीच्या नादी न लागता एक दिवस सगळ्यांना भाजी चपातीची सुट्टी दिली आणि मस्त असे पोहे आणि चहा केला होता. नाश्ता त्याच्यावरच करून घेतला, कारण बाहेर जायचं होतं आणि संध्याकाळच्या जेवणाचं किंवा दुपारच्या जेवणाचं काही प्लॅनिंग नव्हतं की घरी येऊन जेवण होईल की नाही. संध्याकाळचं प्लॅनिंग होतं की रिटर्न येऊन आणि संध्याकाळचं जेवण होईल, पण मग दुपारी जेवणार नव्हतं. आणि ऑलरेडी 9ला पाणी येतं, म्हणजे सगळे उशिरा उठतात आणि मग जेवणाच्या वेळेत नाश्ता होऊन जातो. त्यामुळे मग दुपारच्या जेवणाचं काही टेन्शनच नव्हतं, म्हणून पोहे आणि चहा केला होता मस्त असा. या चहा आणि पोहे खायला या मंडळी. त्यानंतर नाश्ता वगैरे झाला, भांडी वगैरे झाले, सगळं साफसफाई झाली, सगळे कामं झाले. मस्त अशी तयारी करून मग निघालो होतो कालचं अधुरं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी. तर कालचं काय अधुरं काम राहिलं हे तुम्ही जर माझ्या चॅनलवर गेलाल तर तुम्हाला नक्की कळेल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर व्हिडिओ तुम्हाला नक्की कळतील. तर काल जी गाडी आम्ही फक्त 3 जणांनी येऊन टेस्ट ड्राईव्ह घेतली होती, आज ती गाडीची ड्राईव्ह घेण्यासाठी, टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी सगळी फॅमिली आली होती. फक्त टेस्ट ड्राईव्हच नाही, तर आम्ही ह्या विचाराने आलो होतो की आज गाडीला काही करून फिक्स करून जायचं, जेणेकरून पुन्हा पुन्हा तेच काम करायला यावं नाही लागणार. आणि वेळ पण नसतो तेवढा की घडी घडी येऊन तेच कामं करायला. तर मस्त असं टेस्ट ड्राईव्ह घेतली, सगळ्यांना आवडली. त्यानंतर मग आम्ही गेलो कार्नेटॉसच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, जेणेकरून बातचीत करता येईल. तर मग तिथे जाऊन 1 तास 10 मिनटात बातचीत झाली. त्यानंतर 1 तास आमचं डिस्कशन झालं फॅमिलीचं एकमेकांबरोबर. त्यानंतर मग 1 तास आम्ही इथे बसून डिस्कशन केलं. त्यानंतर शेवटी मग निर्णय घेतला की चला आपण बाहेर जाऊ थोडासा आणि विचार करू आणि मग सांगूया, कारण थोडा प्रॉब्लेम होता याच्यामध्ये, म्हणून डील लगेच फायनल झाली नाही. त्यामुळे मग पुढे काय झालं हे बघण्यासाठी माझा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल, नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब लाईक शेअर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मराठी मुलीला तरी सपोर्ट करा अशी मी तुमच्याकडून आशा करते. तर
खरोखर तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप गरजेचं आहे, कारण माझं सक्सेस होणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यानंतर मग सगळे असे विचार करून करून थकले आणि बसले होते. मग 1 तास तिथे घालवल्यानंतर पुन्हा आम्ही बाहेर येऊन ऑफिसच्या बाहेर अर्धा तास घालवला विचार करण्यामध्ये. तर हे अर्धा तास इकडे डिस्कशन चाललेलं होतं, तोपर्यंत मग मी अशी साईडला जाऊन बसले होते. बाकीचं डिस्कशन चाललं होतं सगळ्यांचं एकमेकांबरोबर. मला अशी झोप यायला लागलेली, म्हणून मग मी लांब जाऊन बसले. त्यानंतर मग आम्ही आणखीन थोडा वेळ तिथे बसून डिस्कशन झाल्यानंतर पुन्हा आम्ही विचार केला आणखीन आपल्याकडे भरपूर सारे ऑप्शन आहेत, म्हणून मग आम्ही विचार केला चला तोपर्यंत दुसरीकडे जाऊन बघू, म्हणून मग आम्ही तिकडनं निघालो. मग नंतर पुन्हा आम्ही वाटेत एका ठिकाणी बसून थोडंसं डिस्कशन केलं. आणि हे कॉलेजबद्दल कुणाला माहिती आहे का? हे आहे नवी मुंबईमधलं स्टर्लिन कॉलेज. या कॉलेजबद्दल कोणाला काही माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर की त्याच्या अपोजिट साईडला आम्ही बसलेलो होतो, म्हणून मग मी विचार केला मी ऐकलेलं आहे, पण ते खरं आहे की नाही हे मला तुमच्याकडून पण कळेल. तर तुम्ही मला सांगा, म्हणजे मग मी पण नक्की तुमच्या कमेंटला उत्तर देऊन सांगेल की मला याच्याबद्दल मी काय ऐकलेलं आहे, किंवा तुमचा काय अनुभव आहे तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मग ठरलं होतं आमचं की आम्ही मुलुंडला जाणार होतो गाडी बघण्यासाठी. त्यामुळे मग आम्ही गेलो, थोडंसं खाऊ घेतलं कारण भूक पण लागलेली होती आणि तिथे जवळपास काही नव्हतं, म्हणून चिप्स वगैरे घेतला आणि मग ओला बुक करून आम्ही निघालो होतो, कारण आज आमची गाडी पण नव्हती. गाडी गेली होती कामासाठी बाहेर. तर त्यामुळे मग ओला बुक केला आणि मग ओलाने आम्ही मुलुंडला निघालो. पण एवढी फजिती झाली ना, काही ठरलेलं नव्हतं ना जायचं, आणि अचानकपणे आम्ही निघालो. एकतर अवतार आमचे असे होते की जसं काय आम्ही इथल्या इथेच फिरण्यासाठी. त्यातल्या त्यात दुसरं म्हणजे आहे ना, गाडी नव्हती, त्यामुळे आहे ना खूप प्रॉब्लेम झाला की आम्ही ज्या ओलाला बोलवलं होतं ना, त्याने आम्हाला भलत्याच ठिकाणी नेऊन सोडलं, कारण आम्हाला जिथे जायचं होतं ते लोकेशन आम्हाला माहिती नव्हतं. मध्येच सोडलं. त्यानंतर मग आम्ही तिथे शोधाशोध केली, तर त्या एरियामध्ये ज्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं तो एरिया नव्हताच. तिथून पुढे 20 मिनिटाच्या अंतरावर आम्हाला जायचं होतं आणि ओलावाल्याने आम्हाला अगोदरच सोडलं होतं. त्यानंतर मग आम्ही रिक्षाने पुढे गेलो. रिक्षावाला भेटला आम्हाला, रिक्षावाल्याने आम्हाला पुढे नेलं. त्यानंतर मग ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी आणखीन 2 फ्लोअर खाली जाऊन बेसमेंटला हे होतं. रिक्षावाल्याने आम्हाला बाहेरच सोडलं होतं. खरोखर सांगते यार, आज एवढा थकाथकीचा दिवस झाला, कुठून दिवस उगवला असं झालं होतं हा. त्यानंतर मग जाऊन ऑफिसमध्ये ते शोधाशोध केली आणि जाऊन मग बसलो. एवढ्या कोपऱ्यात यांचे ऑफिस असतात की विचारायला नको. पार्किंगला 2 फ्लोअर खाली जायचं तेव्हा जाऊन यांचं ऑफिस आहे. तर मग गेलो ऑफिसमध्ये. चकाचक असं मस्त ऑफिस होतं, पण भरभरून असे भरलेले माणसं होते. तिथे जाऊन मग आम्ही ही गाडी बघितली, पण ही गाडी आम्हाला आवडली नाही. त्यामुळे मग आम्ही बघितलं थोडंसं 2-5 मिनटाचं फक्त तिथल्या तिथे टेस्ट ड्राईव्ह घेतलं, पण गाडी आम्हाला थोडी पण आवडली नाही. एकाही फॅमिली मेंबरला आवडली नाही. त्यामुळे मग आम्ही फक्त बघितली आणि रिटर्न आलो. तर एवढी मेहनत केलेली ती पण वाया गेली, त्याचं काही फळ पण भेटलं नाही असं वाटलं. त्यानंतर मग आम्ही पुन्हा ओला बुक केली आणि रिटर्न घरी आलो. घरी येईपर्यंत आम्हाला असा अंधार झालेला होता. त्यामुळे आणि सगळे थकलेलो होतो, कारण की दिवसभरात एवढी दगदग झालेली आहे. तुम्हाला तर माहितीच आहे किती दगदग झाली. आणि व्हिडिओ घेता घेता माझा मोबाईल असा खाली पडला आणि सगळा त्याच्यामध्ये अंधार झाला. त्यानंतर मग आम्ही तिकडनं निघालो आणि नेरूळला आम्ही आमच्या रिटर्न आलो. रिटर्न आल्यानंतर मग आम्ही इथे येऊन हे कुठे फिरत होतो आम्ही, तर तिकडनं आम्ही तिकडनं बाहेर आल्यानंतर मुलुंडला गेले होते आणि माहेरी जायला भेटलं नाही. मुलुंडमध्ये गेले पण माहेरी गेले नाही, याचं खूप दुःख वाटत होतं. म्हणून मग थोडीशी तिथल्या तिथेच थोडंसं फिरले, आपल्या थोड्या आठवणी ताज्या केल्या. हा रस्ता जो आहे हा माझा, मी शाळेतनं जेव्हा चालत घरी जायचे तो रस्ता होता, म्हणून थोड्याशा आठवणी ताज्या केल्या. तर खरोखर खूप वाईट वाटलं की मी मुलुंडला गेले पण माहेरी जाता आलं नाही. त्याचं दुःख तर सगळ्यात जास्त झालं होतं, पण करणार काय. त्यानंतर मग आम्ही नेरूळहून तिकडनं रिटर्न येताना मग आम्ही मध्येच थांबलो आणि जेवण वगैरे करून घेतलं, कारण आता घरी जाऊन जेवण बनवण्याची हिंमत आणि ताकद कोणामध्येच नव्हती आणि ऑलरेडी उशीर पण झाला होता. जाऊन जेवण बनवेपर्यंत अर्धे घरातले आमचे झोपले असते. त्यामुळे मग आम्ही विचार केला की चला बाहेरच्या बाहेरच काहीतरी थोडंसं खाऊया आणि मग घरी जाऊया, म्हणून मग बाहेरच्या बाहेरच थोडं खाल्लं. त्यानंतर मस्त असं छास पिलं. तर हे कॉलीफ्लॉवर आहे ना, त्याचे हे घेतले होते, लॉलीपॉप घेतलेलं होतं.
तर हे कॉलीफ्लॉवर आहे ना, घरात असं बनवलं ना फ्लॉवर तर सगळ्यांनाच आवडतं, पण तिथले त्यांनी फक्त लॉलीपॉप नाव देऊन कॉलीफ्लॉवर दिलं, तर सगळ्यांनी मोठे वासून आणि ते खाल्लं होतं. आणि घरात अशी फ्लॉवरची भाजी वगैरे बनवली की नाही की सगळ्यांना लगेच त्याचा त्रास होतो. तर मस्त असं व्हेज जेवण झालं, कारण अजून आमचं मार्गशीर्ष संपलेलं नाही आहे, त्यामुळे मग व्हेज जेवण झालं. त्यानंतर मस्त असं छास पिलं, कारण सध्या थोडीशी गरमी झाली आहे, गरमी व्हायला लागली आहे, थंडी थोडी कमी झालेली आहे, थोडी नाही खूप प्रमाणात कमी झाली आहे थंडी आणि गरमी व्हायला लागलेली आहे. तर छास वगैरे झालं, त्यानंतर मग मस्त असं घरी येऊन झोप काढली. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओम नमः शिवाय.